एकाच घरात राहून एकमेकांच्या सहवासात असून सुद्धा कधी कधी असं वाटतं की दोघांच्या दिशा टोटली वेगवेगळ्या आहेत. नातं आहे, संवादही आहे, पण त्या संवादात ओढ मात्र आता उरलेली नाहीये. तुम्ही कदाचित तुमच्या वयाच्या 40शी जवळ आलेले असाल किंवा 40शी ओलांडलेले असाल. घराच्या जबाबदाऱ्या, करिअर मधला तणाव, मुलांचं भविष्य, ह्या सगळ्यातून जात असताना तुम्हाला नक्कीच हे जाणवत असेल की तुम्ही आता एकमेकांचे फक्त जबाबदारीचे पार्टनर राहिलेले आहात. तर हे जाणीवपूर्वक घडलेलं नाहीये. हे घडलंय कारण कुठेतरी तुमच्या मधलं जे एक इमोशनल कनेक्ट होता तो कनेक्ट आता मिसिंग होत चाललेला आहे. ह्या स्थितीला सायकोलॉजी मध्ये समांतर आयुष्य असं म्हटलं जातं. हे का घडतं चला समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट की इमोशनल बँडविड्थ. वयाच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर कामाचा ताण, आर्थिक चिंता, कुटुंबाची काळजी, हे सगळं इतकं वाढलेलं असतं ना की जोडीदाराला देण्यासाठी आपल्याकडे मेंटली एनर्जीच शिल्लक राहत नाही. हे दुर्लक्ष नाहीये, ही थकलेली मानसिकता आहे. दुसरा पॅटर्न म्हणजे फंक्शनल टुगेदरनेस. तुमचं रोजचं नियोजन अगदी अचूक असतं. बिलं भरणं, सामान भरणं, मुलांचे निर्णय घेणं, सगळी कामं वेळच्या वेळी होत असतात. पण रात्री शांतपणे बसल्यानंतर एकमेकांच्या मनात काय चाललेलं आहे हे विचारण्याची मात्र ओढ आता कमी झालेली असते. तुम्ही एकत्र आहात पण फक्त कामापुरते एकत्र आहात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा बचाव, अवॉइडन्स. कधी कधी संवाद साधला तर जुन्या जखमा उघड होती किंवा अपेक्षा भंग होईल अशी मनात भीती असते आणि त्यामुळे न कळत आपण जोडीदाराशी खोलवर संवाद टाळतो. हे टाळणं आहे हे तिरस्कार नसतं, तर स्वतःला होणाऱ्या त्रासापासून वाचवण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. आणि इथेच गोष्टी गुंतागुंतीच्या होतात. जेव्हा हे भावनिक अंतर वाढायला लागतं तेव्हा समोरची व्यक्ती तक्रार करणं सुद्धा सोडून देते. सुरुवातीला ज्या गोष्टींवरनं वाद व्हायचे त्या गोष्टी आता त्रासदायक वाटत नाही. हे ऐकायला सकारात्मक नक्कीच वाटू शकतं, पण ह्या शांततेमागे एक वेगळीच भावना दडलेली असते. ह्याला क्वाइट रेजिग्नेशन, शांत राजीनामा असं म्हटलं जातं. आपण हे स्वीकारतो की हे नातं असंच राहणार आहे. अपेक्षा कमी केल्या की मनस्तापही कमी होईल हे आता समजून चुकलेलं असतं आणि त्यामुळे नात्यामध्ये स्थिरता येते आणि जिवंतपणा हळूहळू कमी होत जातो. आणि काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांची स्वतःची स्वतंत्र निर्माण झालेली ओळख, त्यांचे छंद, त्यांचा मित्रपरिवार, त्यांचं भावनिक विश्व, हे सगळं जोडीदाराशिवाय जन्माला येतं आणि ह्यालाच आपण पॅरलर आयडेंटिटी असं म्हणतो. एकाच छताखाली राहून सुद्धा तुम्ही दोघं जण पूर्णपणे भिन्न व्यक्ती म्हणून जगू लागता. आणि याच परिस्थितीमध्ये घराबाहेर कोणाकडून तरी मिळणारी थोडीशी सहानुभूती, थोडीशी ओढ तुम्हाला मोहित करते. ही गोष्ट हे दर्शवते की तुमचं मन अजूनही भावनिक ओढीसाठी खूप आसुसलेलं आहे आणि जी गोष्ट तुमच्या सध्याच्या नात्यामध्ये मात्र हरवलेली आहे. हे सगळं ऐकताना तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की तुमच्या नात्याचं प्रतिबिंबच मी इथे मांडते आहे, पण हे समजून घेणं इथं खूप महत्वाचं आहे की या कुणाचीही चूक नाहीये. दोन व्यक्तींनी परिस्थितीशी जुळवून घेताना एक पत्करलेलं मूक सामंजस्य आहे. ह्या जाणीवेला शांतपणे तुम्ही सुद्धा बसून विचार करा की तुमचं नातं एकत्र आहे की समांतर चाललेलं आहे. ह्या विषयावर तुमचे काही विचार असतील, तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा. आणि असं समांतर नातं जर तुमच्या मित्र परिवारामध्ये एखादं जोडपं अनुभवत असेल तर त्या मित्राला ह्या व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या भावनांना शब्द देणं, स्वतःला समजून घेणं, हीच या सगळ्याची पहिली पायरी आहे. भेटूया अशाच एका व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये.